हॅलो गाईस, आज आपण अनबॉक्सिंग करणार एक गेमिंग माऊसची ज्याचं नाव आहे तुम्हाला नंतर सांगणार मी. पण आधी आपण ह्याला अनबॉक्स करूयात. तर कुठे आपलं टूल? आम्ही अनबॉक्सिंग करतो पेन. हे झालेलं आहे आपली अनबॉक्सिंग. अरे अरे रे रे रे, ह्याची काय आपल्याला गरज नाही आहे. तर हा आहे गेमिंगचा बूस्टरचा RGB गेमिंग माईक. हा कंडेन्सर माईक आहे, प्लग अँड प्ले USB आहे. तुम्ही डायरेक्ट प्लग करून काम पच्चीस. तर रच कामाची वस्तू फेकून दिली, चालतंय. ही येतं तुम्हाला पुस्तक जे आपण कधी वाचत नाही. ही येतं तुम्हाला बूस्टरकडनं हॅलो आणि VIP, डिअर VIP. त्याला VIP म्हणतात, VIP म्हणजे आपण. हा आहे आपला गेमिंग माईक, बिल्ड प्लास्टिकमध्ये. वेट एवढं नाही आहे माईकला. हा तुमचा गेन माईक नॉब. इथं प्लग अँड प्ले इथं तुम्हाला दिसू शकतो बघा, दिलेले माईकचं चिन्ह बनवलेले. इथं तुम्ही क्लिक करून प्लग अँड प्ले म्हणजे प्लग अँड प्ले तुमचं म्यूट अनम्यूट करू शकता ह्याच्यावरून. बाकी ओव्हरऑल क्वालिटीला मी 5/3 क्वालिटीला. माईक तसा ठीकठाक आहे, दिसायला स्टायलिश वगैरे. परत येतं ह्याच्याबरोबर एक स्टँड हेवी दिले, मेटॅलिक आहे. थोडंसं ह्या रिंगला जर खर्च केला असतं तरी चाललं असतं. थोडंसं प्लास्टिक हे दिलेले, ठीक आहे. आणि ह्याच्यात येते सी टाईप. ती सी टाईप मी ऑलरेडी म्हणजे मी रिअली सांगतो, मी हा बॉक्स आधीच अनबॉक्स केला होता. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मला माहिती आहे. आज ती चूल मी भागवलेली आहे. ही त्याच्याबरोबर USB सी टाईप येते. भरपूर मोठी आहे सी टाईप तशी केबल. तुम्हाला एक 5 फूट तरी असेल ही केबल, माझ्या हाईट एवढी. केबलची क्वालिटी पण चांगली आहे. जसं जाड आहे केबल, हे पाहू शकता तुम्ही, जाड आहे चांगली केबल. तर मी करतो माईकला असेंबल. आणि ह्याच्यावर एक नेट पण आलेली, जी मी फेकून दिलेली, म्हणजे बाय मिस्टेक पण दिलेली आहे. तर मी बॉक्स माईक काय करतो, असेंबल करतो आणि मग तुम्हाला ऑडिओ टेस्ट देतो. ऑडिओ टेस्ट तुम्हाला सगळं सांगतो मी. फीचर्स ह्या माईकमध्ये तुम्ही बघू शकता. इथं एक हेडफोन लावण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट हे दिलेले पोर्ट दिलेले आहे, USB हेडफोन जॅक. आणि डिझाईन वगैरे ओके. इथं तुमचं सी टाईपचा पोर्ट आहे, ज्यांनी तुम्हाला म्हणजे पॉवर केबल अटॅच करता. बाकी सगळं तर तुम्हाला दाखवून देईन मी, आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक वगैरे भेटून जाईल. तर चला असेंबल करूयात आणि तुम्हाला ऑडिओ टेस्ट देऊयात. चलो भाई, देखो अब मैं क्या करता. आपण असेंबल केलेला आहे हा गेमिंग माईक. बूस्टरचा गेमिंग माईक आहे हा. तुम्हाला जसं मी सांगितलं सुरुवातीला, बॉक्स पण पाहिला तुम्ही. ह्या माईकमध्ये असे काही गोष्टी आहेत ज्या स्ट्रीमिंगला किंवा आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना इम्पॉर्टंट आहे. जसं की 1 टॅप म्यूट. परत हा पॉप फिल्टर ज्याने तुमचा जो पॉप साऊंड येतो, मी जेव्हा बोलता
तो पॉप 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 असा आवाज येतो, तो रेकॉर्ड होत नाही, जेणेकरून कमी होतो. म्हणजे रेकॉर्ड होत नाही असं नाही, पण कमी होतो. बाकी हेडफोन जॅक भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तुम्ही लाईव्हली 0 लॅटेन्सीमध्ये तुम्ही जे बोलताय तुम्ही तो हेडफोनमध्ये ऐकू शकता. तिथं तुम्हाला गेनसाठी एक हे भेटते बघा, एक फिरणारी वडी भेटती. वडी अशी फिरवायची, गेन कमी करायला, फिरवायची, गेन वाढवायचा. तर आता मी जर गेन कमी केला, आता मी जे बोलतोय मी जे बोललो ते तुम्हाला थोडं कमी ऐकू येत असेल, आता तुम्हाला जास्त ऐकू येत असेल. हा गेन आहे. तर गेन वाढवून म्हणजे आता तुम्ही एक गेन सेट केला तर तुम्ही त्याला जास्त छेडछाड करत नाही, पण इन केस जर तुम्ही जास्त ग्रुपमध्ये बोलत असाल तर गेन वाढवायचा. जर कमी म्हणजे जर तुम्ही एकटे बसून जर काही हे करत असाल तर गेन कमी ठेवून तुम्ही बोलू शकता. तर ओव्हरऑल माईक एक नंबर आहे. ह्याच्यात जे आहे तर इझी, मी याचा टॉपिक डायरेक्ट स्क्रीनवरून तुम्हाला सांगतो. हे मी इथं कुठेतरी हे पण करेन, डिस्प्ले पण करेन. तर ह्याच्यात आहे इझी टू रेस गेन नोझल, ते नोझल बिझल सोडून द्या. परत येतं मॉनिटर हेडफोन जॅक, मॉनिटरिंग हेडफोन जॅक्स, म्हणजे पिन घुसवायचं कानात ऐकायचं. परत येते RGB लाइटिंग, ग्रेडियंट RGB लाइटिंग विथ ऑटोमॅटिक चेंजिंग, म्हणजे ऑटोमॅटिक चेंज होत राहणार तुमची लाईट्स. काम 25, टेन्शन घ्यायचं नाही. परत येतं तुम्हाला कार्डिओइड पॅटर्न. कार्डिओइड पॅटर्न म्हणजे विषय काय, जास्त डोकं लावायचं नाही. तुम्ही जे पूर्ण माईकच्या समोरून बोलणार ते जास्त कॅप्चर करणार, साईडचा ह्या बाजूचा कॅप्चर करणार नाही. ह्याचा मी एक फोटो तुम्हाला इथं इथं कुठंतरी देईल, तर तिथून तुम्हाला समजून जाईल नेमकं विषय काय आहे. परत येतं ह्याच्यात काय येतं, अजून अजून काहीतरी येतं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. टॅप टू म्यूट, थांबायचं, सगळ्यांना माहिती. बटन दाबलं, चालू झालं, चालू झालं, चालू झालं. कळलं ना माझी बबडी, कळलं ना. तर असा आहे या बूस्टरचा USB कंडेन्सर माईक विथ RGB लाइटिंग्स. बाकी ओव्हरऑल माईक चांगला आहे. बजेट आहे 2000च्या आत. जर तुम्हाला गेमिंग माईक घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या माईकवर जाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा राव, एवढं तुमचा भाऊ झटतोय तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. तर तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, कॉमेंट करू शकता, जेणेकरून तुमचा भावाचं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचेल, तुमच्या भावाला व्ह्यूज येतील, तुमचा भाऊ मोटिवेट होईल, आणि जेणेकरून तुमचा भाऊ असून असे सारखे रिव्ह्यू, गेमिंग, भरपूर सारे कॉन्टेंट तुमच्यासाठी आणेन आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया. आता मी जाता जाता सिनेमॅटिक लावून जातो, ते बघून जावा.